जय हिंद मित्रांनो. चला सुरुवात करूयात. मित्रांनो, आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज करून आन्सर कमेंट बॉक्समध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, 13व्या वित्त आयोग श्री विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला. 13व्या वित्त आयोगाचा कालावधी 2010 ते 15 आहे. राज्यघटनेच्या कलम 278 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. तर उत्तर काय आहे मित्रांनो? आय होप तुम्ही अटेंड केला असेल. तर उत्तर आहे ए आणि बी हे विधान बरोबर आहे आणि सी हे विधान चुकीचं आहे. कारण की राज्यघटनेच्या कलम 278 मध्ये नाही तर 280 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. ठीक आहे. आता 13वी वित्त आयोग. ठीक आहे. पहिली वित्त आयोग केव्हा चालू करण्यात आली होती? तर ती ओरिजिनेट करण्यात आली होती 1951 ला. पहिली वित्त आयोग स्थापन करण्यात आली होती. आणि कोणत्या कायद्यानुसार किंवा काय कोणत्या याच्यानुसार ती ऍक्ट नुसार ती स्थापन करण्यात आली होती? तर फायनान्स कमिशन ऍक्ट 1951. ठीक आहे. आता 2024 याच्या दृष्टीने पाहूयात. 16वी फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग याची स्थापना डिसेंबर 2023 मध्ये करण्यात आलेली आहे. ज्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया. अरविंद पनगरिया हे वित्त आयोगाचे अध्यक्ष बनण्यापूर्वी नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन होते. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात. ओके. ऑप्शन देतो: प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर. ठीक आहे. आता 16व्या वित्त आयोगाचा कालखंड काय? तर तो आहे 2026 ते 2031. वित्त आयोग हे 5 वर्षाचा कालावधी असतो वित्त आयोगाचा. ठीक आहे. आता 15व्या फायनान्स कमिशनची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये झाली होती आणि 2020-2025 या कालावधीमध्ये ते कार्यरत होते. ठीक आहे. आता आपण बघितलं सेंटरवाले वित्त आयोग. आता पाहूयात आपण स्टेट मधला वित्त आयोग कोणते? स्टेट फायनान्स कमिशन. तर याचा उल्लेख आपल्याला कलम नंबर 243 सब क्लॉज आय आणि 243 सब क्लॉज वाय मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढील विधान योग्य कोणते आहे? आता याच्यामध्ये बघा, हे थोडं करंट अफेअर मिक्स प्रश्न आहे. आता याच्यातून आपल्याला फक्त एवढंच शिकायचं की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन याची स्थापना 2005 वर्षी झालेली होती. ओके. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे विधान बी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, पुढील कोणते विधान चुकीचे आहे? सन 1969 मध्ये 19 बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ज्या व्यापारी बँकेचे म्हटले त्यांनी डिपॉझिट 50 कोटीपेक्षा जास्त त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर आपल्याला चुकीचं कोणतं ते विचारलंय. तर बी हे विधान बरोबर आहे आणि ए हे विधान चुकीचं आहे. कारण की 19 बँका नव्हे तर 14 बँक होत्या तिथे. ठीक आहे. किती? 14 बँक. पुढचा प्रश्न आहे आता, पुढील विधानापैकी योग्य विधान कोणते? अग्रणीय बँक योजना म्हणजे लीड बँक स्कीम याची सुरुवात 1959 मध्ये सुरू करण्यात आली होती. वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली. आता बघा, एकदम छोटा ट्रॅप आहे. 1969 मध्ये ही सुरू करण्यात आली होती. बघा, आता बघा तुम्ही, याच्या आधीचा पण किती छोटा ट्रॅप आहे. 19 नाही 14 बँकेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. आता अग्रणीय बँक, तर असा प्रश्न विचारला असं सपोज, अग्रणीय बँक ही कोणाच्या सल्ल्यानुसार स्थापन करण्यात आलेली आहे? तर लक्षात ठेवा, ही गाडगिल स्टडी ग्रुप आणि बँकर्स कमिटी यांच्या सल्ल्यानुसार स्थापन करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता ही अग्रणीय बँक योजना ही बँकिंग आणि क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करते रुरल एरियाला. म्हणजे बँकिंग अग्रणीय बँक योजनेचं एम काय आहे? तर रुरल एरियामध्ये बँकिंग सिस्टीम काय करणं?
बँकिंग फॅसिलिटी अवेलेबल करून देणं, सोप्या भाषेत सांगायचं तर बँकिंग फॅसिलिटी अवेलेबल करून देणं. पुढचा प्रश्न पहा आता, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 48 मध्ये नेमली. प्रोफेसर डी आर गाडगीळ हे त्याचे अध्यक्ष होते. आता हा प्रश्न ना आपण याच्या आधी ऑलरेडी 2 वेळेस डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, तर बघा उत्तर याचं काय आहे, तर हे ए आणि बी हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. ओके, आता बघा ट्रॅप पण बघा, ऑगस्ट 1948 नाही, ऑगस्ट 1949 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय उत्पन्न समिती उद्दिष्ट काय? 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला माहित आहे ब्रिटिशरांनी आपली खूप ड्रेन ऑफ वेल्थ, खूप संपत्ती लुटून घेऊन गेले होते. ओके, 1947 मध्ये भारत जगातील वन ऑफ द पोरेस्ट कंट्री होता. ओके, तर आपल्याकडे किती रिसोर्सेस अवेलेबल आहेत, काय काय रिसोर्सेस आपण कुठे काय करू शकतो, तर याचा अभ्यास करण्यासाठी ही राष्ट्रीय उत्पन्न समिती गठीत करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्ष होते पी सी महालनोबिस. ठीक आहे, पी सी महालनोबिस, ज्यांना फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक असं पण म्हटलं जातं. यांच्यावरती एक पुढे प्रश्न आहे, तिथं अजून पाहूयात. ओके, चला ठीक आहे, लक्षात घ्या. सेकंड 5 इयर प्लॅन कोणी बनवला होता? पी सी महालनोबिस यांनीच बनवला होता. ठीक आहे, आता याचे जे मेंबर होते ना, त्याच्यामध्ये गाडगील, डी आर गाडगील हे मेंबर होते ह्या कमिटीचे, आणि दुसरे मेंबर कोण होते? डॉक्टर व्ही के राव हे मेंबर होते. ओके, आता याच्यामध्ये अजून काय राहील? अच्छा ठीक आहे, एक लक्षात ठेवा, आपण बघितलं भारताचे फादर ऑफ स्टॅटिस्टिक कोण आहे, तर पी सी महालनोबिस. जर जगाचे फादर ऑफ स्टॅटिस्टिक विचारलं तर कोण आहेत ते जगाचे, तर ते कोण आहेत ते आपण पुढे पाहूयात, कारण की तिथे एक प्रश्न आहे, तिथं आपण डिस्कस करूया त्याला. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधान योग्य? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 रोजी सर्व 6011 घटकात सुरू करण्यात आला. प्रत्येक घटकात 600 गरीब कुटुंबांना 1980-85 मध्ये मदत पुरवायची होती. आता बघा, हे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, तर हे ए विधान चूक आहे, बी विधान बरोबर आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं की रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामधील जे शेतकरी आहे त्यांचं उत्पादन वाढवणं. ठीक आहे, हे त्यांचं उद्दिष्ट होतं. पुढचा प्रश्न पाहूयात, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप म्हणजे CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन. ओके, मोजमाप सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था, ओके, केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-6च्या आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. पूर्वी 2000 ते 2001 आधारभूत वर्ष होते. आता हा बघा, हा STI 2014चा पेपर आहे. आता आपण पाहूयात 2024च्या दृष्टीने. ठीक आहे, आता बघा याचा आधार याची आधारभूत बेस इयर कोणतं आहे? ओके, केंद्रीय सांख्यिकी संस्था हे 2005-6 नसून तर हे 2004-2005 आहे. ठीक आहे, इवन हे त्यावेळेस पण 2004 ते 2005 होतं, आणि 2024च्या दृष्टीनं बघायला गेलं तर 2011 आणि 2012 हे त्याचं बेस इयर आहे. ओके, आणि आता आपण डिस्कस केलं होतं की फादर ऑफ स्टॅटिस्टिक कोण आहे, तर पी सी महालनोबिस, आणि जगाचे फादर कोण आहेत, तर सर रोनाल्ड अल्मर फिशर ही आहेत. ठीक आहे, आणि हे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप ही कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते असं विचारलं तर ती येते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आणि ह्या मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनची म्हणजे स्वतंत्र त्यांना चार्ज केव्हा दिला होता, तर 1999 मध्ये चार्ज देण्यात आला होता, स्वतंत्र. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता SEZ वरती प्रश्न आहे. ओके, आता आपण डायरेक्ट काय करूयात, 2024च्या दृष्टीने पाहूया त्याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, 2024 मध्ये 280 ऑपरेशनल SEZ आहेत. ओके, ऑपरेशनल SEZ आहेत. आता SEZ म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन. ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोन हे कशावरती अप्लाय होतात, तर हे सर्व मॅन्युफॅक्चरिंग
ऍक्टिव्हिटीज वरती काय होतात, अप्लाय होतात एसीझेड. आता मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, सेकंडरी सेक्टर. आता याच्यात काही एक्सेप्शनल आहेत, तर ते एक्सेप्शन लक्षात ठेवूयात. जसं की एसीझेड अप्लाय होत नाही कोणत्या पण आर्म आणि एम्युनेशन वरती, दारुगोळावरती, पुन्हा जे एक्सप्लोजिव्ह असतात त्याच्यावरती एसीझेड अप्लाय नाही होत. त्यानंतर ऍटॉमिक सबस्टन्स वरती पण याचा अप्लाय होत नाही. जे नॅचरल हजार्ड आहेत त्याच्यावरती अप्लाय होत नाहीत. आता लक्षात ठेवा, जे दारूचे पदार्थ असतात, टोबॅकोचे पदार्थ आहेत, त्यांच्यावर पण एसीझेड अप्लाय होत नाही. ओके. आता पुढचा आता हा याच्यात एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये चान्सेस आहेत. आता बघा एसीझेड विचारलंय आपल्याला, मे बी नेक्स्ट टाइम ते आपल्याला ईपीझेड विचारू शकतात. तर ईपीझेड काय आहे, तर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स. आता हे भारतामध्ये 8 ईपीझेड आहेत, तर ते कोणकोणते ते लक्षात ठेवा. तर गुजरातमध्ये कोणकोणते आहेत, कांडला आणि सुरत. महाराष्ट्रातले लक्षात ठेवा, स्टार मार्क आहे. महाराष्ट्रामध्ये आहेत सांता क्रूज. ओके, सांता क्रूज. केरळमध्ये कोचीन. त्यानंतर तमिळनाडूमध्ये चेन्नई. चेन्नईत. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम. पुन्हा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे पलटा. आणि यूपी मध्ये आहे नोएडा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढील कोणते विधान योग्य आहे. जागतिक व्यापार संघटनेची व्यापार वाटाघाटीची दोहा फेरी 2002 या वर्षी सुरू झाली. या वाटाघाटी सन 2011 पर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या. आता बघा याच्यात ट्रॅप बघा, हे 2002 मध्ये नव्हते तर 2001 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि 2011 पर्यंत ही पूर्ण झालेली नव्हत्या. तर ऍक्च्युली बी हे विधान बरोबर आहे, ए हे विधान चुकीचं आहे. आपल्याला योग्य विचारलं होतं तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर याची बघा, हे 2013 पर्यंत पूर्ण झालं नव्हतं, 2013 मध्ये याची स्टार्ट करण्यात आलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे, ग्रामीण युवकांना स्वरोजगाराचे प्रशिक्षण देणे. तर ए हे विधान बरोबर आहे, बी हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आता याची उद्दिष्ट काय काय होती, याची उद्दिष्ट आहेत रुरल, जे ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं, त्यानंतर जमीन आणि पाण्याचे जे रिसोर्सेस आहेत ते वाढवणं, लाईव्हलीहूड स्ट्रेंथन करणं. ओके. आणि महत्वाचं म्हणजे ऍटलिस्ट 100 दिवस काम देणं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर विचारलं कंट्रीब्युशन कोण कोण करतं, तर सेंट्रल आणि स्टेट मध्ये बघा, सेंटर करतं 90% आणि स्टेट करतं 10%. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. डोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. दोन विधान दिलेलं आहेत, कोणतं विधान बरोबर आहे. ठीक आहे. पॉज करून तुम्ही आन्सर मेन्शन करत असताल मनातल्या मनात ऍटलिस्ट असं. ठीक आहे. तर बघा, ए आणि बी हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके. बुबळातील म्हणजे आयरिश मध्ये काय म्हणतात ते, बाहुली भिंगाचे छिद्र व झपकेचे कार्य करते. भिंगाचे स्नायू म्हणजे सिलियरी स्नायू अंतर बदलण्याची व्यवस्था पाहते. ठीक आहे. आता आपण ना पूर्ण डोळा पाहूयात. तर लक्षात ठेवा, डोळ्या ऑलरेडी आपण डोळ्याची रचना ऑलरेडी पाहिलेली आहे. आता रिव्हिजन करूयात त्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, कोर्निया जर विचारला आपल्याला, तर लक्षात ठेवा कोर्निया मध्ये हा सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट आहे. कोर्नियामध्ये ब्लड वेसल्स नसतात. ठीक आहे. ब्लड वेसल्स नसतात. कोर्नियामध्ये ब्लड वेसल्स नसतात, हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. कोर्नियामध्ये ब्लड वेसल्स नसतात. ठीक आहे. आणि हा सर्वात सेन्सिटिव्ह आहे. आता हा आउटर लेअर ऑफ आईज म्हणजे डोळ्याचा सर्वात बाहेर, म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं, तर कोर्निया दिसतो. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा आयरिश. आता आयरिश फंक्शन ऍज लेन्स, अपेचर अँड शटर. आपण हे बघितलं, बाहुली भिंगाचे छिद्र व झपकेचे कार्य करते. आता लक्षात ठेवा आयरिश म्हणजे काय, तर सोप्या भाषेत समजायचं तर हे गेट आहे. ठीक आहे. गेट आहे. आयरिश म्हणजे आपला डोळा आहे.
ह्या डोळ्याचं सर्वात पहिलं गेट आहे. या गेट मधून किती लाईट पास होऊ द्यायचं आहे, किती लाईट पास होऊ द्यायचं आहे ते डिसाईड करतं आयरिश. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय लिहिलंय, बाहुली भिंगाचे छिद्र व झपकेचे कार्य करते. ठीक आहे, आता हे आयरिश झालं गेट. आयरिशच्या पुढं आहे प्युपिल. आपल्या डोळ्यांमध्ये जसं ते काळं काळं असतं ना, ते प्युपिल. आता ह्या प्युपिल काय करतं, हे गेट मधून किती लाईट आलाय, ओके, गेट मधून तर लाईट आलाय, पण डोळ्यामध्ये किती लाईट जाऊ द्यायचं आहे, किती अमाऊंट ऑफ लाईट आपल्याला गरज आहे, तर ते डिसाईड करतं प्युपिल. याच्यात एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही अंधारात असतात, ओके, एखादा मनुष्य अंधारात असतो त्यावेळेस तो काय करतो, डोळे फाडून फाडून पाहतो ना, म्हणजे तो काय करतोय, त्याचे प्युपिल मोठे करतोय, म्हणजे जास्त लाईट मध्ये एंटर एंटर व्हावं आणि त्याला चांगलं दिसावं. त्याच्यामुळे हे आपल्या बॉडीची रचना अशीच केलेली असते. जर हाच माणूस जर हा अंधारात होता, हा माणूस आता एकदम भक्क उजेडामध्ये घेऊन जा त्याला, खूप सारा लाईट आहे, तर त्याचे प्युपिल बघा, डोळे असे छोटे होतात. का म्हणून, तर खूप सारा ऑलरेडी एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारा लाईट असतो, तर डोळ्यामध्ये आवश्यक तेवढा लाईट आपल्याला गरज नसते ना, कारण की ऑलरेडी खूप लाईट आहे म्हणल्यावर आपले प्युपिल काय करणार, कमी प्रमाणामध्येच ऍज कम्पेअर टू ह्या अंधारामध्ये जेवढा लाईट आहे त्याच्यापेक्षा कमी लाईट हा उजेडामध्ये घेऊ शकतो. म्हणजे एवढंच सांगायचं, एवढंच आहे की अंधारामध्ये प्युपिलची साईज मोठी होते आणि उजेडामध्ये प्युपिलची साईज छोटी होते. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आयरिस झालं, प्युपिल झालं. आता लेन्स लक्षात ठेवा. लेन्स म्हणजे काय, आता बघा, फोकस लाईट ऑन, आता हा लेन्स आहे आणि हा रेटिना आहे. आता रेटिना काय करतो, हा हा आयरिश वरनं पडलेला लाईट हा लेन्स वर येणार, लेन्स मधून काय होणार, तो हा, आता बघ लक्षात ठेवा, हे गेट आपलं आयरिश वाला, त्याच्यानंतर हे प्युपिल. ठीक आहे, या प्युपिलच्या नंतर हे लेन्स, या लेन्सच्या नंतर आलं रेटिना, आणि हे रेटिनाच्या नंतर आलं हे ब्रेन मध्ये जे कनेक्शन असतात ना ते. ओके, तर हे रेटिनाचं काम काय आहे, तर हे जे लाईट आतापर्यंत आलेलं आहे ना, हे लाईट आपल्या ब्रेनला सिग्नल पाठवण्याचं काम हे रेटिना करतं. ओके, एकदम म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स सेंड करण्याचं काम काम करतं रेटिना करतं थ्रू लेन्स. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो? जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते. ओके, योग्य कोणते? मित्रांनो पॉज करून तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे, तर याचं उत्तर ए आणि बी हे दोन्ही चूक आहे. पहिलं लक्षात ठेवा, विबग्योर. ओके, व्हायलेट म्हणजे जांभळा कलर, आपला लाल कलर. तर विबग्योर हे जांभळ्या कलरची जांभळ्या कलरची शॉर्टेस्ट वेवलेंथ आहे. ओके, शॉर्टेस्ट वेवलेंथ आणि लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. रेड रेड कलर मध्ये शॉर्टेस्ट फ्रिक्वेन्सी आणि लार्जेस्ट वेवलेंथ. ठीक आहे, हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून आहे, डिस्पर्शन काय असतं, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता बघा, हा एक प्रिझन आहे, आपल्याला माहिती आहे की पांढरा लाईट इथून पास केल्यानंतर याचे सात कलर बनतात. ओके, तर ह्याच कन्सेप्टला डिस्पर्शन म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. विद्युत परिपथातील वितळत तार, आता आपल्याला हे फ्यूज बद्दल विचारतात, उपकरणाशी एकसर जोडीतील आणि उपकरणाची समांतर जोडणीस जोडतात. मिश्र धातूपासून बनवलेली आहे, शुद्ध धातूपासून बनवलेली आहे. ठीक आहे, आता बघा, तर उपकरणाशी एकसर जोडणीस जोडतात आणि मिश्र धातूपासून ही बनलेली आहे. आता बघा, हे फ्यूज काय आहे, तर फ्यूज ऍक्च्युली हे सेफ्टी डिव्हाइस आहे. ओके, हे एक सेफ्टी डिव्हाइस आहे. आणि हे कशापासून सेफ्टी करतं, आता इलेक्ट्रिक सर्किट आहे ना, तर इलेक्ट्रिक शॉक पासनं, शॉर्ट सर्किट होण्यापासनं, हे ज्या गोष्टी होतात ना, तर त्याच्यापासून आपल्याला हे फ्यूज आपली रक्षा करते. आता जर हा प्रश्न विचारला की फ्यूज हे कोणत्या मिश्र धातूपासून बनलेले आहे, तर तर हे बनलेलं आहे लीड आणि टीन यापासनं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. हा हा टफ प्रश्न आहे, योग्य कोणतं ते विचारले आपल्याला. अल्युमिनियमच्या धातूपाशात हा आहे सायनेराइड, हा अल्युमिनियमचा खनिज क्षार आहे.
ओके, पॉज करून अटेंड करू शकतात. टफ प्रश्न आहे हा. तर बघा, ए आणि बी हे दोन्ही विधान चुकीचं आहे. सायनेराइड हे आयन खनिज क्षार आहे. ओके, लोखंडाचं खनिज क्षार आहे. आता अल्युमिनियम म्हटलं की आपल्याला पहिले लक्षात यायला पाहिजे बॉक्साईड. ओके, बॉक्साईड लक्षात यायला पाहिजे. आता बॉक्साईड कशामध्ये मिळतं आपल्याला? तर बॉक्साईड हे आपल्याला सेडिमेंटरी रॉक मध्ये पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये कोणकोणते हे आहेत, धातू पाषाण आहेत, कोणकोणते घटक आहेत अल्युमिनियम मध्ये? तर लक्षात ठेवा, अल्युमिनियम, हायड्रॉक्साईड, मिनरल्स, कोणकोणते? तर गिप्साईट, थोडे नाव टफ आहेत, म्हणजे बरेच टफ नाव आहेत. पुन्हा बोहिमाइट, त्यानंतर डायस्पोर. ओके, आता ह्या बॉक्साईड आहे ना, हे बॉक्साईड मध्ये काही इम्प्युरिटीज आहेत. विचारलं तर खालीलपैकी कोणत्या इम्प्युरिटीज आपल्याला बॉक्साईड मध्ये पाहायला मिळतात? तर लक्षात ठेवा, क्वार्ट्ज. ओके, क्वार्ट्ज बद्दल आपण पुढे खूप डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा हेमेटाइट आणि तिसरा आहे रुटाइट. ओके, रुटाइट. आता जर यांनी बघा, हे सायनाराइडच्या ऐवजी हाच इथं हेमेटाइट असलं असतं तर हे विधान बरोबर झालं असतं. ठीक आहे. आता हे कॉर्ड्स बद्दल ह्या व्हिडिओत नाही, आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये खूप डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. ओके, ड्युरॅलियम हे कोणत्या मिश्र धातूपासून बनतं? तर हे बघा, अल्युमिनियम. ठीक आहे, अल्युमिनियम नंतर कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅग्नेसिस. ओके, मॅग्नेसिस या 4 धातूपासून बनलेलं असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग या परिस्थितीत वाढतो. कोणत्या परिस्थितीमध्ये उत्प्रेरक? तर उत्तर आहे, जेव्हा रासायनिक अभिक्रिया सक्रियन ऊर्जा कमी होते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? सिल्वर फिश प्राणी मत्स्य वर्गात येतो. कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्ष असते. ठीक आहे, सोपा दिसणारा प्रश्न आहे, पण प्रश्न टफ आहे. टफ इन द सेन्स हे कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, शब्दामध्ये खूप फिरवले. आता सिल्वर फिश, फिश म्हणलं की आपण लगेच म्हणा हे मत्स्य वर्गाचं आहे, की लगेच हे बरोबर आहे, कुत्र्याचं वय 15 वर्ष असू शकते. ठीक आहे, हे दोन्ही चुकीचे आहे. हे सिल्वर फिश हे माशी नाहीये, हे इन्सेक्ट आहे, हे किडा आहे. ओके, कीटक आहे हे. आणि हे आता यांनी कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्ष, कोणता कुत्रा, कोणत्या कुत्र्याची म्हणजे त्यांची कोणत्या कुत्र्याची ब्रीड आहे, काहीच नाही मेन्शन केलं. ओके, जर एक जरी कुत्रा 15 वर्षापेक्षा जास्त वर्ष जगला तर हे स्टेटमेंट चुकीचं होईल ना मित्रांनो. ऍक्च्युली उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ओके, आता एक लक्षात ठेवा, अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारला होता की खाली युपीएससी 2023 मध्ये आणि युपीएससी 2024 मध्ये त्यांनी विचारलं होतं की खालीलपैकी कोणते हे 4 ऑप्शन दिले होतं आणि कोणते फिश आहे एकदा विचारलं होतं आणि एकदा विचारलं होतं खालीलपैकी कोणता इन्सेक्ट आहे. ओके, 24 ला इन्सेक्ट विचारला होता, 23 ला फिश विचारलेला होता. पुढचा प्रश्न पहा. आता आता हे रिपीटेड प्रश्न आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असते आणि सर्पामध्ये 4 कप्पे हृदय नसते. 4 कप्पे हृदय नसते म्हटले त्यांनी. ठीक आहे, पॉज करून आन्सर द्या. तर बघा, पी हे विधान बरोबर आहे. सर्पामध्ये म्हणजे जे पण असे सरपटणारे प्राणी असतात ना, तर त्यांच्यामध्ये 3 कप्पे असतात. ठीक आहे, आणि त्याला अपवाद म्हणलं तर एकच आहे, तर ते कोण आहे? तर आपला मगर. ओके, क्रोकोडाईल हे अपवाद आहे, कारण की क्रोकोडाईल हे रेप्टाईल असून याच्यामध्ये 4 कप्पे आहेत हृदयाचे. ओके, फिश मध्ये 2 कप्पे असतात आणि जे मॅमल्स असतात, बर्ड्स, यांच्यामध्ये 4 कप्पे आहेत. ठीक आहे, आणि ऑप्शन नंबर ए हे चुकीचं आहे, कारण की मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित नाही, तर हे वेल डेव्हलप्ड आहेत. ओके, वेल डेव्हलप्ड असतात. पुढचा प्रश्न, द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीचे पद्धत विचारली आणि कोणते विधान चुकीचं आहे? तर द्विपाद नामपद्धतीमध्ये तिरपे मुद्राक्षरामध्ये लिहिले जातात, बरोबर आहे. जातीवाचका नामानंतर जातीवर्ग नाम येतं, बरोबर आहे. द्विपाद नाम वर्ग पद्धतीचे जातीवर्ग नाम निरपवाद असते, तर 1, 3, 4 बरोबर आहे.
ट्रॅप पण खूप छोटा आहे बघा. हे जातीवाचक नाव आहे ना, तर हे मोठ्या लिपीत लिहितात, हे बरोबर आहे, पण जाती वर्ग नाम हे छोट्या लिपीत लिहितात. ओके, एकदम छोटासा. ओके, स्मॉल लेटर मध्ये लिहितात. एकदम छोट्या एकदम छोटा ट्रॅप आहे बघा याच्यात. आता याच्यात लक्षात यायला पाहिजे की द्विपाद नामपद्धती कोणी सुरू केली होती? तर द्विपाद नामपद्धती सुरू केली होती कॅरोलियस लिनियस. ओके, कॅरोलियस लिनियस. याच्याबद्दल आपण ऑलरेडी 2 प्रश्न डिस्कस केले होते, हा तिसरा आहे. आता यांचा सिक्वेन्स कसा आहे ते लक्षात ठेवा. ओके, पहिले येतं किंगडम. म्हणजे बघा आपलं कसं पहिले येतं नाव, वडिलांचं नाव, सरनेम, तसं हे नॉमनक्लेचरचं पहिले येतं किंगडम, त्यानंतर फायलम, त्यानंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली, पुन्हा जीनस. ओके, जीनस म्हणजे जातीवाचक, त्यानंतर येतं स्पीसीज. ओके, स्पीसीज. आता याला लक्षात कसं ठेवायचं? राजाने पाहिला चष्मा, आणि और म्हणजे आणि, फॅमिली गेली झोपी. ओके, तुम्हाला जी सोपी ट्रिक वाटते ती तुम्ही वापरू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे आता, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3. ओके, अनियमित प्रकारचे फूल. आता सपुष्प वनस्पती काय असतात? तर ज्या वनस्पती फ्लावर म्हणजे फूल बनू शकतात, पुष्प बनू शकतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार? बी असणार. ओके, बी, ज्याच्यामध्ये सीड असतं, पुन्हा मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन असतात, त्याला सपुष्प वनस्पती असं म्हणलं जातं. ओके, अँजिओस्पर्म. आता एकाटे फुल म्हणजे काय बघा, तुम्ही फुलं बघितले असतात, एकच अशी स्टीम असते आणि त्या स्टीम वरती असं फुल उगवलेलं असतं, त्याला एकाटे फुल असं म्हणतात. ओके, पुन्हा नियमित प्रकारचे फुल म्हणजे आपले नॉर्मली नियमित वाले कोणकोणते असतात? ज्याच्यामध्ये रॅडिकल रॅडियल सिमेट्री असते. म्हणजे आता बघा, हे झेंडूचं फुल आहे समजा, तुम्ही दोन्ही साईडनं कापलं तर हे सिमेट्रिक येणार, समांतर येणार. झेंडूचं झालं, पुन्हा गुलाबाचं फुल दोन्ही मिडल मधून कापलं तर ते समांतर येणार, त्याला रॅडियल सिमेट्री असं म्हणतात. ठीक आहे, नियमित झालं, एकाटे झालं, अनियमित प्रकारचे फुल झालं. आता हे द्विलिंगीय प्रकारचे फुल काय असतं? तर याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट असतात. ओके, मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे काय असणार? रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणते? तर मेल आणि फिमेलच प्रोड्यूस करणार. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तर एकच, याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन होतं. सेल्फ म्हणजे स्वतःच, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आपले मधुमाशी वगैरेचे एक पोलन ग्रेन इथून घेऊन दुसरीकडे घेऊन जातं. ओके, त्यावाली जी सिस्टीम आहे ना त्याच्यात, त्याच्याबद्दल डिटेल आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सियानोफायटा शेवाळ वर्गात निळे हिरवे शेवाळ असे संबोधले जाते. बॅक्टोस्पर्म्स शेवाळ नत्र स्थिरीकरण करते. तर बघा याच्यामध्ये ऑप्शन ए हे बरोबर आहे, बी हे विधान चूक आहे. आता जर विचारला खालीलपैकी कोणते कोणते घटक हे नत्र स्थिरीकरण करते, तर ते करतात नॉस्ट्रॉस, नाव टफ आहे. ओके, नॉस्टॉक. ओके, नॉस्टॉक, त्यानंतर अॅनाबिना, अजून आहे अल्सो अल्सोरिया, पुन्हा ऑस्किलेटोरिया, आणि आहे सिलेंड्रोस्पर्मुअम. सिलेंड्रोस्पर्मुअम. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तांदळावरील खैऱ्या रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. पावडरी मॅल्यून या गव्हावरील रोग जमिनीतील पालांशच्या अभावामुळे होतो. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, शाकाहारी मेदामध्ये रिकाम जागा असते व खोलीच्या तापमानात रिकाम जागा असते. तर शाकाहारी मेदामध्ये असंतुष्ट किंवा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड व ते खोलीच्या तापमानाला काय असतं? द्रव्य असतं. ठीक आहे, द्रव्य असतं.
ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. आता अनसॅच्युरेटेड म्हणजे असंतृप्त आणि सॅच्युरेटेड म्हणजे काय, संतृप्त. याच्यामध्ये थोडासा लक्षात ठेवा, एक डिफरन्स लक्षात ठेवा की हे अनसॅच्युरेटेड जे असतात ना, हे कार्बनच्या असे बॉन्ड, सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड असू शकतात, पण सॅच्युरेटेड मध्ये ओनली सिंगल बॉन्डच कार्बन काय असतात, एकूण एकाला कनेक्ट असतात. ठीक आहे. आता उदाहरण बघितलं तर सॅच्युरेटेड फॅटी मध्ये मटन, चिकन, अंडे हे येतात. अनसॅच्युरेटेड मध्ये कोणकोणते येणार, अनसॅच्युरेटेड मध्ये येतात म्हणजे एक लक्षात ठेवा, अनसॅच्युरेटेडचे ना पहिले 3 टाईप लक्षात ठेवा. कोणकोणते आहेत, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, त्यानंतर पॉली अनसॅच्युरेटेड, त्यानंतर ट्रान्स फॅटी ऍसिड. हे 3 प्रकार आहेत. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे हृदयासाठी फार महत्वाचे आहेत, म्हणजे कार्डिओव्हेस्क्युलर हेल्थसाठी फार महत्वाचे आहेत. त्यानंतर अँटीऑक्सिडंट म्हणून पण महत्वाचे आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी आणि न्यूरो प्रोटेक्टिव्ह. ओके, न्यूरो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट साठी पण आपल्याला हे फार महत्वाचे आहेत. ओके, हे लक्षात ठेवा, थोडस टफ नाव आहेत पण महत्वाचे आहेत. ओके, आणि याला मराठीत पण आणि इंग्लिशमध्ये सेमच प्रोनाऊन्स आहे त्यांचा. पुढचा प्रश्न, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ हे मुख्यत्वे रिकामजागापासून मिळते. तर हे लक्षात ठेवा, बीटा कॅरोटीन पासून मिळतं. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके, आता याच्यामध्ये हे ऑक्सिटोसिन, ऑक्सिटोसिन हे एक प्रकारचं हार्मोन आहे आणि ह्या हार्मोनचा रोल असतो की ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये याचा महत्वाचा रोल असतो. ठीक आहे, आणि ह्युमन बिहेवियर मध्ये पण ह्या हार्मोनचा फार महत्वाचा रोल असतो, ऑक्सिटोसिनचा. आता शेवटचा प्रश्न पाहूयात, पुढील कोणते विधान योग्य आहे. आपल्याला पांढऱ्या रक्तपेशी का कुठे ते बोन मॅरो मध्ये असतात म्हणतंय, आणि पांढऱ्या पेशी जीवाणूंना म्हणजे बॅक्टेरियांना संपवतात. तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे. ओके, आपण WBC, RBC, प्लेटलेट्स याबद्दल ऑलरेडी यांचा शेप काय, कोणता म्हणजे हे कोण किती प्रमाणात असतात हे सर्व पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे जे पांढऱ्या रक्तपेशीज आहेत ना, यांनाच ल्युकोसाइटस असं पण म्हणलं जातं, आणि यांचं मेन काम आहे तर इम्युनिटी सिस्टीम. ओके, इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं, त्याच्यामुळे हे बॅक्टेरियाला मारून टाकतात. ओके, तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, जय हिंद, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.